भगवान थोरवे, राहणार बारामती. मी शेअर मार्केट या विषयी ऐकलं होतं. शेअर मार्केट जुगार मटका या पद्धतीने मी त्याकडे पाहत होतो. शेअर मार्केटमध्ये लॉस होतो हे ऐकलं होतं, परंतु आणि माझे सुद्धा शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले होते. परंतु मला काही जणांकडून ऐकायला भेटलं की शेअर मार्केट हा नॉलेजचा विषय, नॉलेज असणं गरजेचं आहे. परंतु ते नॉलेज घ्यायचं झालं तर कसं घ्यायचं, तर ऑनलाईन मी काही गोष्टी ऐकून होतो. परंतु ऑनलाईन जर आपण शेअर मार्केट शिकायचं झालं तर आपल्याला पडलेले प्रश्न आपण कसे विचारणार, आणि त्यातून माझी शारदा शेअर अकॅडमी सासवड यांच्याशी ओळख झाली आणि रविवारचा 16 तारखेला डेमो ऐकला. डेमोमध्ये लोकांचे अनुभव ऐकले. 60 आणि 70 वर्षाचा माणूस शेअर मार्केटमध्ये पैसे सर्व्हिसमध्ये पैसे डुबले आणि शेअर मार्केटमध्ये नॉलेज घेतल्यानंतर त्या माध्यमातून त्यांचं कसं करिअर घडलं हे ऐकलं. आणि त्यावेळेस मी ठरवलं की आपण सुद्धा आपलं करिअर शेअर मार्केटमध्ये घडवायचं, आणि त्यासाठी नॉलेजची गरज आहे म्हणून मी एंट्री केली होती. आणि एंट्री केल्यानंतर मला इथं आल्यानंतर समजलं कांबळे सर जे रोज आम्हाला शिकवायचे त्यातून त्यांनी त्यांचं स्वतःचं पांडित्य अजिबात दाखवलं नाही, आणि विद्यार्थ्यांना ज्या भाषेत समजून त्या भाषेत समजून सांगायचं. अगदी साध्या सोप्या भाषेत उदाहरण देऊन लॉजिकली भाषेमध्ये समजून सांगितलं. आणि ट्रेडिंगमध्ये महत्वाचं काय पाहायचं असतं, तर महत्वाचं पाहायचं असतं म्हणजे चार्ट आपल्यासोबत बोलला पाहिजे. पहिल्या दिवशी म्हणजे तुमच्यासोबत चार्ट बोलल, चार्ट कसं काय बोलणं आपल्यासोबत, तर चार्ट पाहिल्यानंतर असा गोंधळ उडत होता पहिल्या दिवशी. परंतु आज चार्ट पाहिल्यानंतर मार्केट कुठल्या दिशेने चाललंय हे चार्ट सांगतोय. आता चार्टमध्ये आणखीन एंट्री पॉईंट, स्टॉप लॉस पॉईंट हे शिकवायचं राहिलेले. तर आतापर्यंत असं वाटतंय कधी ती एंट्री पॉईंट शिकवतील, कधी स्टॉप लॉस पॉईंट शिकवतील असं वाटतं लागलं. परंतु सरांकडून आणखीन एक शिकायला भेटलं की ह्याच्यामध्ये आपली हुशारी कधीच दाखवायची नाही. आपल्याला किती जरी नॉलेज आलं तर आपल्याला योग कधीच जागा होऊन द्यायचं नाही. माइंडसेट फार महत्वाचा विषय. जे सरांनी 4 महत्वाचे पॉईंट शिकवले: हाय ब्रेक, लो ब्रेक, इनसाइड कॅन्डल, आउटसाइड कॅन्डल. त्याला फॉलो करायचं. इनसाइड कॅन्डल आले, हाय ब्रेक झाल्यानंतर काय करायचं, लो ब्रेक झाल्यानंतर काय करायचं, इनसाइड कॅन्डल आल्यानंतर काय करायचं, आउटसाइड कॅन्डल आल्यानंतर काय करायचं. आउटसाइड कॅन्डल चांगल्या प्रोफेशनल ट्रेडरचं तो बाजार उठवतो म्हणजे काय, तिथं आल्यानंतर थांबावं लागतं, मार्केटचा ट्रेंड परत समजून घ्यावं लागतं. या गोष्टी सरांच्या माध्यमातून समजल्या. आणि मी तर म्हणतो शेअर मार्केट हा ऑनलाईन शिकायचा विषय नसून ऑफलाईन शिकायचा विषय. कारण सर हाताला धरून शिकवतात. अगदी माझ्यासारख्या मतिमंदाला शिकवतात. मतिमंदातला मतिमंद शेअर मार्केट विषयी काहीच नॉलेज नव्हतं. आलतू एंट्री कशी करायची, एक्झिट कसं व्हायचं, स्टॉप लॉस कसा असं हे शिकण्यासाठी. परंतु सरांनी कोर्स संपत आला पण ते पॉईंट मागे ठेवला आहे. कारण सरांचं म्हणणं आहे तुम्हाला चार्ट तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला ते शिकवणं योग्य नाही. ते जर शिकवलं तर एखाद्याला आपण टू व्हीलर विदाऊट हेल्मेटची त्याला टू व्हीलर जर दिली तर ॲक्सिडेंट केव्हा कधी पण होऊ शकतो. तसं त्या पद्धतीने जर तुम्हाला चार्टच समजत नाही, चार्ट तुमच्यासोबत बोलत नाही आणि तुम्ही एंट्री एक्झिट करत असाल चुकीच्या पद्धतीने, तर अगदी साध्या सोप्या भाषेत आणि पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी 50 आणि 60 हजार रुपये फी द्यावं लागते. अगदी माफक दरामध्ये इथं शेअर मार्केट अकॅडमीमध्ये आपल्याला क्लास घेतले जातात. आणि सर आणि विद्यार्थी हे रिलेशन नसून अगदी मित्राच्या रिलेशनमध्ये शिकवले जातात. तर मी धन्यवाद मानून मी सरांना आणि शारदा अकॅडमीला की त्यांनी मला या दिपाळीला एक भेटच दिली. आणि मला मिळालेला संदेश मी इतरांना सांगू इच्छितो की ट्रेडिंगमध्ये पूर्णपणे नॉलेज घेतल्याशिवाय ट्रेडिंगमध्ये एंट्री करू नये. आणि ट्रेडिंग कुठं करावं तर आवर्जून सासवडला शारदा शेअर मार्केटमध्ये करावं. का तर मी सध्या बारामती अपडाऊन करतो. मी एकटाच नाही अपडाऊन करत, तर माझे मेहुणे कावराम चौधरी त्यांना सुद्धा घेऊन आलेले. बारामतीमध्ये त्यांना शिकू नका, अगदी तुम्हाला सुद्धा समजेल ह्या भाषेत शिकवलं जातं. तर मी धन्यवाद मानून ह्या सरांना आणि शारदा अकॅडमी